नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। नवीन कायद्याची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी पोलिसांच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन। वाडा पोलीस ठाण्याअंतर्गत सर्व अंमलदार व अधिकारी यांच्यासाठी नवीन कायदे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन वाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाले। यावेळी सर्व अंमलदार व अधिकारी उपस्थित होते। सर्व पोलिसांना जुने कायदे अगदी तोंडपाठ आहेत, परंतु ज्या नवीन कायद्यांमध्ये आणि जे महत्त्वाचे आहेत त्यामध्ये जे बदल झालेला आहे त्याची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, जेणेकरून तक्रारदार आणि पोलीस प्रशासन यामध्ये सामंजस्य व सद्भावना निर्माण होणे आजच्या काळाची गरज आहे। या लोकसेवा हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले। यावेळी पोलीस उपनिरीक्षक अंबाजी यांनीही मार्गदर्शन केले। सर्व पोलीस प्रशासन व अंमलदार आणि अधिकाऱ्यांनी याचे काटेकोर पालन करण्याचा निर्धार व्यक्त केला। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी कोऑर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। नमस्कार। वाडा पोलीस ठाणे आणि वाडा पोलीस ठाणे अंतर्गत काम करणारे सर्व अधिकारी आणि अंमलदार यांच्यासाठी नवीन कायद्याची प्रशिक्षण यापूर्वी अनेक वेळा आयोजित केलेली होती विविध स्तरावर, परंतु जुने कायदे जे आहेत ते अनेक वर्षापासून वापरात असल्यामुळे आणि त्याची सवय लागल्यामुळे त्याच्यातली कलम, त्याच्यातल्या तरतुदी याची माहिती ही सगळ्यांची पाठ आहे। परंतु नवीन कायद्यांमध्ये झालेले मुख्य बदल तसेच महत्त्वाच्या ज्या गोष्टी ज्या लक्षात राहणं गरजेचं आहे त्या पुन्हा पुन्हा पाहणं आणि त्या पुन्हा पुन्हा लक्षात आणून सरावामध्ये असणं हे गरजेचं असल्याने आणि त्याच्यातल्या तरतुदींचा अभ्यास सखोल होणं गरजेचं असल्याने आम्ही पुन्हा एकदा नवीन कायद्याचं प्रशिक्षण सर्व स्तरावर चालू केलेलं आहे। त्याची ही पहिली तुकडी आहे। आमचे सर्व अधिकारी आणि अंमलदार यांनी या सगळ्या तरतुदी BNS-मध्ये, BNSS-मध्ये तसेच पुरावा कायद्यामध्ये समजून घ्याव्यात आणि त्याच्यातल्या तरतुदी तंतोतंत कायद्याला अभिप्रेत असणाऱ्या लागू कराव्यात। त्या वेळोवेळी झालेले बदल त्याचा फायदा काम करताना आणि त्याच्यातल्या दोन्ही घटकांना जे तक्रारदार आहेत तसेच ज्यांच्याकडून तपासाची अपेक्षा आहे अशा अंमलदारांना, अशा सगळ्यांना त्याचा फायदा व्हावा ही यामागची हेतू आहे आणि ही संकल्पना नक्की पूर्ण होईल।